नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। पत्रकार शरद पाटील यांनी रॉयल्टी भ्रष्टाचार केला उघड। मुंबई वडोदरा मार्गासाठी कोडगाव तालुका विक्रमगड येथे वनखात्याच्या जमिनीत दिवसरात्र उत्खनन सुरू होते। अनेकांनी तक्रार केल्यानंतर पत्रकार शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत वन विभागाकडे तक्रार केली व त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले। त्यानंतर वन खात्याने ही वाहने कासा FDCMच्या कार्यालयासमोर कारवाई करून उभी आहेत। यामध्ये करोडो रुपयांचा स्वामित्व बुडल्याचं शरद पाटील यांचं म्हणणं असून संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण रॉयल्टी वसूल करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे। मुंबई वडोदरा महामार्ग हा अनेकांना लाभदायक ठरलाय, वरदान ठरलाय, तर काहींना तो अक्षरशः शाप ठरलेला आहे। माझ्या मागे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलेलं आहे। हा जो परिसर आहे म्हणजे हा खूप मोठ्या प्रमाणावर इथे उत्खनन केलेलं आहे। विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव करसूड या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोंडगाव हा परिसर इथे आहे आणि कोंडगाव गावामध्ये एका आदिवासी माणसाची जमीन भाड्याने घेऊन अक्षरशः वन खात्याच्या जमिनीमध्ये हजारो ब्रास इथे माती काढलेली आहे। एका आदिवासी माणसाच्या नावाने अर्ज केला आणि 10,000 ब्रासची रॉयल्टी मागितली। प्रत्यक्षात 10,000 पेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्खनन इथे झालेलं आहे। याच्यामध्ये फॉरेस्टचे सगळे अधिकारी हे सामील आहेत। म्हणजे खरं तर FDCMची ही जमीन आहे सांगितलं जातं, काही म्हणतात कासा फॉरेस्टच्या हद्दीत येतं, काही म्हणतात कंचाड फॉरेस्टच्या हद्दीत येतं। मात्र प्रत्यक्षात इथे जे सर्वेअर आले फॉरेस्टचे, त्या सर्वेअरने जो काही गोळमाल केला त्या गोळमालाची फळं आज इथले आदिवासी बांधव भोगतायत आणि आदिवासी बांधवांच्या मालकीच्या जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्यानंतरही कोणीही दखल घेत नाही। या संदर्भातली तक्रार आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जागेवर आलेलो आहोत आणि जागेवर जेव्हा बघितलं तेव्हा इथली भयानक परिस्थिती ही लक्षात येते। म्हणजे कोंडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये खरं तर हे एकाच ठिकाणी उत्खनन नाही आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्खनन या पूर्ण पट्ट्यामध्ये झालेला आहे। हा खरं तर फॉरेस्टचा भाग आहे। म्हणजे आपण जर खालपासून बघितलं तर वरपर्यंत म्हणजे हे जे झाड आहे अशी कित्येक झाडं ही या पट्ट्यातली कापली गेली, ती नाहीशी केली गेली। फॉरेस्ट मात्र शांत आहे, फॉरेस्ट मात्र गप्प आहे। म्हणजे इतर ठिकाणी एक झाड त्याची फांदी तोडली तर फॉरेस्ट वाटेल तेवढ्या कारवाया करतं। कोंडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली गेली। म्हणजे इथे तुम्ही जर बघत असाल तर ही झाडं अशीच्या अशी इथे पडलेली आहेत। आता जे वरती झाड आहे आणि खाली म्हणजे खालपासून तर वरपर्यंत आपण बघितलं तर पूर्ण उत्खनन झालेलं आहे। आता ते झाड जगेल कसं? आणि हे एक झाड नाही आहे तर अशी शेकडो झाडं इथे जी फॉरेस्टच्या हद्दीमध्ये आहेत। आता फॉरेस्ट एकमेकांची नावं सांगते, कोणी सांगते ते FDCM कडे आहे, कोणी सांगते राखीव वनक्षेत्र आहे, 35 सेक्शनमध्ये उत्खनन झालेलं आहे। या सगळ्या उत्खननाची चौकशी होणं गरजेचं आहे। जे कोणी दलाल असतील, जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होणं ही अपेक्षित आहे।